मित्रांनो नमस्कार. कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहे संत तुकाराम नगर पिंपरी जिल्हा पुणे. इक्वेस्ट्रियन कॉम्पिटिशन्स म्हणजेच घोडसवारीच्या स्पर्धा स्कूल गोईंग बॉईज अँड कॉलेज गोईंग बॉईज अँड गर्ल्स. सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेचा नक्की उद्देश काय आणि आपण ही स्पर्धा पुण्यात पहिल्यांदाच भरवतो का याच्याबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्या चॅनलवर आज हजर आहेत सन्माननीय गुणेश पुरंदरेजी, जे महाराष्ट्राच्या या खेळाच्या बाबतीतली जी संघटना आहे इक्वेस्ट्रियन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र त्याचे हे सेक्रेटरी आहेत. त्यामुळं आपण त्यांना इथं चॅनलवर आधी गुणेशजी तुमचं खूप खूप स्वागत माझ्या चॅनलवर. आजच्या या कॉम्पिटिशनच्या विषयी थोडीशी माझ्या ऑडियन्सला तुमच्याकडनं डिटेल माहिती हवी आहे. काय काय सांगू शकाल तुम्ही? मुळात आजच्या ज्या स्पर्धा आहेत ह्या पुणे जिल्हा आणि PCMCची जी इक्वेस्ट्रियनचे असोसिएशन जे आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानं या पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा जिल्हास्तरीय अश्वारोहण स्पर्धा होत आहे. ओके. याच्यामध्ये आता वेगवेगळ्या संघांनी भाग घेतला आहे. साधारणतः 35 ते 40 खेळाडू याच्यामध्ये सहभागी झाले. अरे वा. आणि पहिली स्पर्धा असताना सुद्धा जर आम्हाला कालावधी याच्या आयोजनाकरता कमी मिळाला. ओके. तरीसुद्धा दिवाळीच्या सुट्टीच्या नंतर हे सगळं प्लॅनिंग करून खूप चांगल्या प्रकारे शाळांनी आणि स्पर्धकांनी प्रतिसाद दिला आहे. सकाळीचं उद्घाटनानंतर शो जम्पिंग नॉर्मल या क्रीडा प्रकारची सुरुवात झाली आणि खेळाडूंनी खूप उत्तम त्याच्यामध्ये प्रावीण्य दाखवलं. ओके. तसं पाहिलं तुम्ही हजर आहे इथं बराच वेळ झाला. प्रेक्षकांचा पण चांगल्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आहे आपल्याला. तर हा आमदार चषक हा जो भरवला आहे आपण पहिल्यांदा कॉम्पिटिशन होत असताना आपल्याला या आमदारांनी पण मदत केली म्हणून त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. सन्माननीय उमाताईंचे पर्टिक्युलरली त्या पूर्ण कुटुंबियांचे आभार मानतो की विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रोत्साहित करणं आणि याच्यासाठी काहीतरी खर्च करावासा वाटणं या मनोवृत्तीला अगदी लावून मी मुजरा करतो. गुणेशजी, तुम्ही पण या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष योगदान देत आहे. तर तुम्हाला पण ही कॉम्पिटिशन भरवताना एक वेगळा आनंद होत असेल, तर त्याविषयी तुमच्या काही भावना असतील तर ऐकायला मला आनंद वाटेल. गेली आपण 10 वर्ष राज्यस्तरीय स्पर्धांचं दरवर्षी आयोजन करतो आहे. अच्छा. 2018 साली पुणे महापौर चषक स्पर्धेमध्ये या खेळाचा समावेश झाला होता. अरे वा. आणि पहिली महापौर चषक स्पर्धा पुण्यामध्ये 2018 साली झाली होती. त्याच्यानंतर कोविडचा काळ झाला, काही राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आणि या खेळाच्या बांधणी करताना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या संघटना आम्ही तयार करतो आहे. अच्छा. जिल्ह्यामध्ये जे काही खेळाडू आहेत त्यांना एकत्र आणून, जे क्लब एकत्र आहेत त्यांना आणून आपण ही एक राज्याची टीम तयार केली आहे. आता 19 जिल्ह्यांमध्ये आपलं हे सगळं काम चालू आहे. अरे वा. तर याच्यातून मुख्यतः मगाशी जे मी आपल्याला म्हणलं की महापौर चषक स्पर्धा झाल्या होत्या त्यावेळेला पुणे महानगरपालिकेने आणि आत्ता हा जे या जिल्ह्याच्या स्पर्धा होत आहेत पुणे जिल्ह्याच्या PCMCच्या याच्यामध्ये ज्या आमदार आहेत यांच्या माध्यमातून या खेळाला शेवटी एखादी स्पर्धा घ्यायचं आयोजन करायचं. याच्याकरता खेळाडू जसे आहेत, घोडे आहेत, त्याला आयोजनाचा खर्चही आहे. आणि या आयोजनाच्या खर्चामध्ये ज्या वेळेला सरकारी किंवा काही व्यक्तींकडनं सहकार्य मिळतं त्यावेळेस नक्कीच खेळाचं भवितव्य उज्ज्वल राहतं. येस, राईट. मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला अजून आपल्याला पुढे जाऊन सांगता येईल की आम्ही या कुठलाही खेळ असेल की कुठली कला असेल त्याला 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक लोकाश्रय आणि दुसरा राज्याश्रय. या दोन्ही गोष्टी मिळाल्या तर तो खेळ, ती कला ही जास्तीत जास्त पुढे जाऊ शकते. अगदी बरोबर. आत्ताच्या घडीला या खेळाकरता लोकाश्रय ही छान मिळायला सुरुवात झाली. हळूहळू या प्रमाणात राज्याश्रय पण मिळतो आहे. जसं महापौर चषक स्पर्धा घेतली होती आणि पुणे महानगरपालिकेने या सगळ्याचा खेळाचा खर्च उचलला होता. तर त्यावेळेला आलेल्या खेळाडूंच्याकडनं आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती आर्थिक बोजा दिला नव्हता. किंवा कुठली एंट्री फी नाही, स्टेबलिंग चार्जेस नाही. जे परगावाहून विद्यार्थी आले होते अगदी गडचिरोली किंवा मुंबई किंवा नागपूर इकडनं त्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था मोफत केली होती. त्याच्या पुढे जाऊन प्रमुख खेळाडू म्हणजे जे विजेते होते त्यांना पहिल्या नंबरला 15,000, दुसऱ्या नंबरला 10,000 आणि तिसऱ्या नंबरला 7,000 रोख प्राईज पण दिलं होतं. आणि हा सगळा खर्च महानगरपालिकेने केला होता. अशाच प्रकारचा लोकाश्रय आणि राजश्रय या खेळाला मिळत राहिला तर हळूहळू हा खेळ नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढेल. अगदी बरोबर. अगदी बरोबर.
म्हणजे खूप तुम्ही महत्त्वाचं कार्य करताय. आज 19 जिल्ह्यामध्ये तुमचं हे कार्य चालू आहे. मग पुण्यामध्ये तुमची स्वतःची अशी या बाबतीतली म्हणजे इक्विस्ट्रियनची ट्रेनिंग देणारी काही संस्था आहे का? पुण्यामध्ये दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमी अच्छा. ही शिवसृष्टी कात्रज आंबेगाव या ठिकाणी आहे Very आणि good. त्या ठिकाणी गेली 24 वर्ष हां. आपण हे ट्रेनिंग देत आहोत. अरे वा. आपल्याकडे बरेचसे खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेते आहेत, खेळलेले आहेत. काही आपले जे विद्यार्थी आहेत ते आत्ता परदेशामध्ये वेगळ्या ठिकाणी कोचिंगचंही काम करत आहेत, वेगळ्या स्पर्धा पण खेळतात. हे खेळाडूंकडनं पण आणि फक्त अश्वारोहण असंच नाही तर जे अश्वारोहण शिकायला आले त्याच्यातनं ते काही जण वेगळ्या क्षेत्रामध्ये गेले की कोण आर्मीत गेले, कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झाले किंवा कोण कलाकार आहेत, चित्रसृष्टीतील महत्त्वाचे कलाकार असे आहेत. तर त्यांच्या ठिकाणी त्यांचं परफॉर्मन्स करताना सुद्धा खूप वेळा त्यांच्याकडनं हा फीडबॅक मिळतो की आम्ही हॉर्स रायडिंग शिकलो त्याचा आम्हाला या ठिकाणी खूप फायदा झाला. व्हेरी गुड. मी अगदी महत्त्वाचं आपल्याला सांगू मी इच्छितो की या कुठल्याही गोष्टीचा फायदा काय असं कुठल्याही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. या खेळाचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की तुमची जी एक पर्सनॅलिटी बिल्टअप होते येस. ती या खेळामुळे खूप चांगल्या प्रकारे होते. किंवा त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं असेल तर आता सैन्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा सैनिकाला घोड्यावरनं लढायला जायचं नाही आहे. तो काळ केव्हाच मागं पडला. आता जो बटनांच्या ड्रोनवरती सगळ्या लढाया आहेत. पण तरीसुद्धा आजच्या काळात सुद्धा भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा जे सैन्याच्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग आहे यांच्या ट्रेनिंगमध्ये हॉर्स रायडिंग आजही कंपल्सरी आहे. येस. याचा विचार केला आपण हे का तर या खेळातून मिळणारी नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता मला लगेच विचार करायचं काम करायचं की नंतर हे थिंकिंगला जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. बरोबर. तुमच्या एखाद्या प्राण्याबरोबर तुम्हाला सहजीवन काम करायचं, तुमच्या लिडरशिप क्वालिटीज यातनं डेव्हलप होतात आणि या अधिकाऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्याचा फायदा होतो. म्हणून आजही हा खेळ सैन्य अधिकाऱ्यांच्या करता हा कंपल्सरी असतो जगभरात आहे. येस. व्हेरी गुड. हाच फायदा कुठल्याही माणसाला जो रायडिंग शिकतो त्याला व्यक्तिगत पातळीवरती होत असतो. राईट. अश्वारोहणाचं महत्त्व तुम्ही खूप चांगल्या शब्दांमध्ये विशद केलं आणि खरोखर आर्मीमध्ये जी भरती होते त्या अधिकाऱ्यांनाही ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्या मागची कारणमीमांसा पण तुम्ही मस्त खूप छानरित्या सांगितली आहेत. क्विक डिसिजन पॉवर इथे असं म्हणजे आर्मीमध्ये खूप मोठी शिस्त असते आणि तुम्हाला काही निर्णय अतिशय काही सेकंदांमध्ये घ्यावे लागतात. ती क्षमता या एका खेळातून डेव्हलप होऊ शकते हे मलाही पटतं आहे. गुणेश सर, तुमच्या या दिग्विजय संस्थेला मी लाख शुभेच्छा अर्पित करतो. तुम्ही ही जी काही कॉम्पिटिशन भरवली त्याच्यामध्ये असंच सातत्य राखत राहावं तुम्ही आणि राजाश्रय या गेमला तुम्हाला असाच मिळत राहील यासुद्धा मी शुभेच्छा अर्पित करतो. पुन्हा एकदा उमाताईंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना दिग्विजय संस्थेतर्फे आणि सर्व आमच्या कॉम्पिटिटर्सतर्फे खूप खूप हार्दिक आभार मानतो मी की आपण असा सपोर्ट केला नसता तर कदाचित इतका आम्ही प्रोत्साहित होऊ शकलो नसतो. असंच त्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत. त्यांच्याशी बोलताना मला जाणवलेल्या गोष्टी मी इथं व्यक्त करतो. लाख गुणेश सर, तुम्हाला मी धन्यवाद म्हणतो. खूप छान तुम्ही माहिती दिली. वन्स अगेन विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम कवी प्रवेश शो फॉर युअर ऑल इव्हेंट्स इन फ्युचर.